मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज परत एकदा ब्लॉग मध्ये। आज आपण चाललेलो एकविरेला। जशी 4 तारखेला चैत्र महिन्याची पालखी असते त्याच्यासाठी आपण चाललेलो। बघू शकता आपण या एक अर्टिगा गाडीमध्ये जाणार आहोत। चला तोपर्यंत आपण कंटिन्यू ब्लॉग मध्ये। चला रेडी, बॅग ठेवली, आता चला आपण निघूया। फोन आलता गावात गेलेले ना घरचे चालेल काय बघ तसा का बसवायचा आहे पुढे बसणार बघ। जागा फिक्स आहे, जागा फिक्स आहे तोपर्यंत बस, तो येईपर्यंत नाही नको राहू दे मग। रोड बघ असला बेकार आहे। घाटन का घाटन नाही, गावाचं कुठलं काय काम आहे काय घाटून देवी ट्रॅफिक बस वाचवाडी बंद आहे ना। इथं पण नाही पेट्रोल, दुसरा पेट्रोल पंप कमी करू। अरे तिथं विषय काय माहिती गाडी येते दिली ना गाडी हटवलं तरी पैसे झोपलंय का यो काय केलं त्यांनी? नाही गेली झालो त्यांची काढवलं मनी प्लांट वाटत पण नाही हा शिग्रोबाचं मंदिर, शिग्रोबाचं डबल डेकर थांबलेला होता खंड्याला घातात, तिथं एक ब्रेक घेतलाय। जसं की आता आपल्याला इथून तरी अजून अर्धा एक तास तरी लागेल, सांगताना तरी किती लागेल। एक ब्रेक घेऊन तरी गेलो नाही, एक्सप्रेस घेतला नाही कारण की टोलचा विषय असतो, टोल जास्त होतं म्हणून जुन्या रोडने आलो। सगळे 10 नंबर समोरच्या सगळे 10 नंबर तर गाईच आपण पोहोचलेलो आता एकविरेला कारल्याला। आता आईची आपण भेट घेऊ। आता आपण चाललोय, गाडी आपण लावलो तिकडे थोडी पार्किंग मध्ये लांब, कारण की पुढे पार्किंग भेटणार नाही। आपण थोडंसं पुढे जाऊ चालत, भेटू आपण। चला भाई, आता वाजले 2:30 तरी पण लोक बघा बरीच आहेत। 2:30 वाजलेत तरी रात्रभरी लोक चालू असतात। रात्रीच्या टायमाला असंच सीन असते, पूर्ण रात्रभर लोक चालू असतात। गाड्यांची लाईन आतापासून बघा, आता तर पूर्ण उद्या दिवसभरात जाम होणार आहे, उद्या पूर्ण तर वाट लावून। पाहायला काय लागलं? तर आपण आलो आता पायथ्याशी खालच्या मंदिरात पाय पडायला, मग वरती जायचं, मग वरती जायचं। इथं गर्दी नाही एवढी, आता वरती बघू कशी गर्दी असेल।
सगळ्यांना घाम फुटला. जय. चला आता थोडाच राहिला, काय करशील. जय. उदो उदो. जावा हार कसं आपण पोचलेले. तुम्हाला स्वर्ग बघायचं नक्की. 2 मिनिटं थांबा, तुम्हाला स्वर्ग दाखवतो एक. हे बघा, फायनली पोचलोय आपण वरती पूर्ण मंदिराजवळ. आता तरी गर्दी कमी आहे आपली, बरीच कमी. तरी उद्या पालखीचा दिवस म्हणजे पूर्ण आता जाम, चक्का जाम, चालायला जागा नसणार एवढी. टीव्हीवर बघा पूर्ण स्क्रीन लावलेले. कुठे बसला का? चला पण जाऊ पूर्ण दर्शनाला. गर्दी कमी झाली. माते की जय. व्हिडिओ काढा. दूध वगैरे द्यायचा मिक्सरला. दूध ताटे बघा चांगले का. किती लांब आपण लोक गावाला समोर चल. सॉरी सॉरी सॉरी. सेलिब्रेशन सगळं झालेलं आहे. आपण आलो बाहेर, आता थांबलोय. फोटो बिटो काढून झाले जसं की बघू शकता. आणि गर्दी बघाल तर तुम्ही, गर्दी हल्ली वाढलेली आहे. लय गर्दी वाढली. मगाशी आम्ही तेव्हा गर्दी कमी होती, आता जरा गर्दी वाढली. अजून तरी वाढेल. इथं काय नाही, अजून तर बेकार गर्दी, चालायची जागा राहत नाही, एवढी गर्दी असते. हे बघा लाईव्ह स्क्रीन पण इथं थांबलोत आम्ही. आता जरा थोड्या वेळात निघू मग. पाणी पाहिजे मीठ चाललंय. मगाशी तर काहीच नव्हती.
इथं संपवतो. कसा वाटला सांगा मला. ह्याच्यानंतर आम्ही काय खरेदी केल्यानंतर गाडीत बसून आम्ही गप घरी आलो, कारण की सगळे थकलेले, सगळ्यांना झोपायचं होत्या. रात्रभर जागे, दिवसभर पण जागे, झोप कोणी घेतली नव्हती. आमचा निघायचा रात्रीचा नाही, पहाटेचा 3-4 वाजताचा निघायचा प्लॅन होता, पण आम्ही निघलो 12ला. त्याच्यामुळं झोप कोणी घेतली नव्हती, सगळे थकलेले. आणि मेन जी पालखी असते ती पालखीला आम्ही थांबलो नाही. आम्ही दर्शन घेऊन सकाळी मस्तपैकी निघालो नंतर मग सकाळी 6पर्यंत. कारण की दर्शन घ्यायला पालखीच्या टायमाला दिवसा शक्यच नाही, बाहेरूनच दर्शन घ्यायला भेटतं. गर्दी जेवढी असते तर दर्शन घ्यायला कुठून काय भेटणार आहे. चला, तुम्हाला ब्लॉग कसा वाटला सांगा मला कमेंटमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि सॉरी कारण की ब्लॉग मी थोडा लेट टाकला, थोडा नाही बराच लेट टाकला. 4 तारखेला यात्रा होती, आजची 7 तारीख. 2-3 दिवस मी लेट थोडा ब्लॉग टाकला, त्यासाठी सॉरी. पुढच्या वेळेस नंतर टायमावर ब्लॉग टाकत जाईल. चला बाय.